धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे नाही बिडभाड तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्मान्य विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा धर्माचं महत्व सांगणारा अभंग आहे। अल्पसा परिहार द्यायचा समस्त ग्रामस्थ गुंजोटीकर मंडळी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव हनुमानजीच्या कृपा आशीर्वादाने श्री संत महान संत होऊन गेलेले उज्ज्वलानंद महाराज यांच्या अचल बेटकर यांच्या कृपा आशीर्वादाने नवे नवे त्यांनीच या सप्ताहाची मुहूर्त बेट रवली। त्या बेटाचंच नाव आहे अचल बेट म्हणून सप्ताह अचल म्हणजे कायम चालू राहणार आहे।
या श्री संत उज्ज्वलानंद महाराजांनी या सप्ताहाची सुरुवात केली म्हणजे तुमचं आमचं आयुष्य जीवन उज्ज्वल करण्यासाठी उज्ज्वलानंद महाराजांनी उज्ज्वल अशा सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली म्हणून एवढा उज्ज्वल कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मी गावकऱ्याला मनापासून धन्यवाद देईन. फार सुंदर आपला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. सुंदर असं हनुमानजीचं मंदिर आहे. सभामंडप मोठा आहे. बोलायचं कामच नाही हो. फार उंच उंच सभामंडप घेतलाय. कॉलम घराची काळा अंगण सांगतं तेव्हा गावाची योग्यता मंदिर सांगत असतं. गाव नक्कीच म्हणतात. मी असं म्हणेल या सप्ताहामध्ये गावाचं नाव जसं गुंजोटी तसं गुंजभर या कार्यक्रमामध्ये कशाचीच कमी नाही. इतका सप्ताह चांगला आहे बरं. आमचे परमस्नेही आमचे बंधू श्री माननीय सन्माननीय धाराशिववरून नेहमी येणं जाणं करतात ते आदरणीय ॲडव्होकेट देशमुख साहेब यांनी मला हे नाव सुचवलं. यांना आपल्याच गावचे सन्माननीय शिंदे सर यांचाही फोन आला आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला आवर्जून निमंत्रित केलं आणि आज गुंजोटी गावाला येण्याचं सौभाग्य आम्हालाही लाभलं. देशमुख साहेब तुम्ही मुळातच वकील आहात. तुम्ही कोणाचंही वकीलपत्र घेणार नाहीत. चांगल्याच माणसाचं वकीलपत्र घेतात म्हणून चांगलाच सप्ताह आहे. हा चांगुलपणा फार छान आहे. फार सुंदर आहे. हे सर्व आपल्या गावातली सन्माननीय मंडळी सरपंच आपल्याच गावचे विद्यमान आदरणीय सन्माननीय सरपंच शंकरराव पाटील गावाचे सरपंच आहेत. एका शंकरराव पाटलांनी गजानन महाराजांचा विकास केला शेगावचा आणि हे आपल्या गावचे सरपंच आहेत. चांगला विकास या गावाचा आहे. फार सुंदर बांधकाम वगैरे आहेत. सर्व सर दादा सर्वच या ठिकाणी बसलेले मंडळी आहेत. आपण हे सगळे सन्माननीय. तसेच उत्कृष्ट असे गायक आमच्यासोबत आले श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे. तसेच हरिभक्त परायण सोमेश्वर महाराज त्यांचं सुद्धा गाणं उत्कृष्ट आहे. छान आहे. उत्कृष्ट असे मृदंग वादक श्री हरिभक्त परायण बाळू महाराज त्यांचंही वाजवणं छान आहे. मृदंग वाजवायला सुद्धा मनगटात ताकद लागती. कोणाचंही काम नाही. छान वाजवणं आहे त्यांचं सुद्धा. सर्वच मला वाटतं वारकरी शिक्षण संस्थेमधली सर्वच विद्यार्थी आहेत. भरपूर विद्यार्थी आहेत. तसेच आमच्या आईसाहेब संस्थांमधल्या विद्यार्थिनी त्या सुद्धा आमच्या सोबत आहेत. तसेच श्री संत नामदेव महाराजांच्या वेशातले आमचे महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. पाठीमागं चौकदार सुद्धा एक झेड+ सुरक्षा ते पण उभे आहेत. आमचे माईक सिस्टीमवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. दादा तुमची सुद्धा सिस्टीम चांगली आहे. गुंजोटी हे गाव क्रांतिकाराचं गाव आहे. सामाजिक राजकीय आणि धार्मिक सर्व क्षेत्रातला वारसा चालवणारं हे गाव आहे. छान या गावाला असा इतिहास आहे. आणि आपण आपल्या सप्ताहामध्ये काही महिला कीर्तनकार पुरुष कीर्तनकार ठेवले. देशमुख साहेब हे चांगलं काम केलं. मला असं वाटतं केंद्र शासन आणि राज्य शासनाने महिलांना 50% आरक्षण दिलं तसं आपण सुद्धा आपल्या सप्ताहामधून महिलांना आरक्षणच दिलं असं मला वाटतं. एक क्रांतिकारी निर्णय असतो.
काम करणं गरजेचं आहे आधुनिक पद्धतीने. म्हणून फार सुंदर संकल्पना आहे, फार छान आहे. देवस्थान जिथे बजरंग बलीची कृपा आहे त्या गावाला काहीच कमी पडत नाही. हनुमानजीचे सेवक आहात आपण सर्व मंडळी. विठाल विठाल. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर धर्म आहे. जगाच्या पाठीवर सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. धर्माबद्दल बोलायचं जर झालं, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्याच्या वेळेला धर्माला ग्लानी आले, अधर्म वाढला, अत्याचार वाढला, अन्याय वाढला, अराजकता वाढली, त्यावेळेस धर्म अवतीर्ण झालेला आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी उज्ज्वलानंद महाराजासारखे संत विभूती या मातीत जन्माला आले, अवतार घेतला, म्हणून धर्म प्रस्थापित झाला. विठ्ठल स्वतःच्या धर्मामध्ये मृत्यू आला तरी चालेल, पण दुसऱ्याचा धर्म हा स्वीकारला नाही पाहिजे. त्याचं नाव आहे धर्म. धर्म अधर्म म्हणजे महाभारताची लढाई. बघा, भावकीचं भांडण म्हणजे महाभारत, चुलता पुतण्याचा वाद म्हणजे महाभारत. आता सध्या महाराष्ट्रात चाललंय ते महाभारतच ना, काय वेगळं आहे का? सत्या युगामध्ये महाभारतात आहे तेच होतं, आज आहे तेच आहे. महाभारत वेगळं नाही बरं का काही. भावकीचं भांडण म्हणजे महाभारत. धृतराष्ट्र आणि पांडुराजा दोघं सख्खे भाऊ. पांडुराजाला 5 मुलं आणि धृतराष्ट्राला 100 होते. पांडुराजा वारले आणि वारल्याच्या नंतर मग पुतण्यावर प्रेम केलं पाहिजे ना. आता आजही समाजामध्ये आपण पाहायला गेलो तर जर सख्खा भाऊ वारला, आपली भाऊजाई पती गेलेली असतात, भावाने उलट भाऊकीने अशा स्त्रीला आधार दिला पाहिजे. पण आजही समाजामध्ये धृतराष्ट्राच्या प्रवृत्तीची लोक जन्माला आलेली आहेत, म्हणून भाऊ भावाचा मर्डर करतो. लक्षात ठेव. आजही जर भावाला भावाबद्दल जर प्रेम असेल तर महाभारतासारखं घडणारच नाही ना. पण त्या काळातही घडलं आणि आजही ते घडतच आहे. 5 पांडव, स्वतः श्रीकृष्णाने शिष्टाई केली की पांडवाला काहीतरी द्या, 5 गावं तरी द्या. पण हा दुर्योधन म्हणला सुईच्या टोकर बसेल एवढं सुद्धा मी देणार नाही. मग श्रीकृष्णाने काय केलं? स्वतंत्र इंद्रप्रस्थ निर्माण केलं आपल्या पांडवासाठी आणि त्याची मोठा राजसूय नावाचा यज्ञ ठेवला आणि देशातल्या सर्व राजे लोकांना बोलवलं. त्यामध्ये हस्तिनापुराला पण निमंत्रण पाठवलं. धृतराष्ट्र, गांधारी, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य सर्वजण त्या यज्ञासाठी गेले. आता दुर्योधनाने पाहिलं इंद्रप्रस्थ एवढं सुंदर होतं, पाहिल्याबरोबर तो दुर्योधनाची नजरच फिरली. दुर्योधनाला वाटलं मी पांडवाकडून सर्वच काढून घेतलं आणि बघा नाही तसं किती याला मिळालं. आता तुम्हाला सांगतो, म्हणून म्हणतात किसी की बुरी नजर न लगे. तसं दुर्योधनाची नजर पडली ना त्याच्यावर, वाईट वाटलं दुर्योधनाला. आता ते इंद्रप्रस्थ असं बनवलं होतं की ज्या ठिकाणी काच असायचा दुर्योधन सरळ निघायचा आणि काचेवर जाऊन धडकायचा. ज्या ठिकाणी खरं पाणी असायचं नसायचं तिथं दुर्योधन धोतर वरती करून चालायचा. आणि ज्या ठिकाणी पाणी असलं मग दाशी म्हणायची युवराज समोर पाणी आहे. पण हा म्हणला दाशा सुद्धा खिलवाड करतात. आता काय असतं, लबाड लोकांना खरं सांगितलं तरी पटत नाही, त्याचं नाव दुर्योधन आहे. काय करायचं, त्याची प्रवृत्तीच तशी असते. गेला पडला पाण्यात,
द्रौपदी हसली, आंधळ्याचा मुलगा आंधळाच. लागली ईर्ष्या पेटली. जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम संपला आणि दुर्योधन ते सर्व निघून गेले हस्तिनापुराला आणि सांगितलं दूत खेळायचं निमंत्रण पाठवा. मग पाठवलं निमंत्रण कुठे? इंद्रप्रस्थाला. भीष्माचार्याने त्यांनी विरोध केला पण दुर्योधन हट्टापायी काही नाही बोलवलं. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे सर्वच आले द्रौपदी सहित. आता डाव खेळायचा ना दूत, तर दूत खेळण्यासाठी दुर्योधनाने सांगितलं आमच्या बाजूने शकुनी मामा राहतील आणि यांच्या बाजूने धर्मराज. आता धर्मराज हा प्लेन माणूस आणि शकुनीला सर्व डाव येत होते. थोडं कीर्तन लक्ष देऊन ऐका, तुम्हाला डाव बी जमले पाहिजे. होय सरपंच दादा, डाव जमले तर जमते. आता तर डाव एक येत का? गावगुंडीचे डाव वेगळे, राजकारणाचे डाव वेगळे, घरातले डाव वेगळे, दारातले डाव वेगळे, जनतेतले डाव वेगळे, प्रत्येकले डाव वेगळे. सर्व डावच आहे आणि अलीकडे कोण कोणाला डाव टाकेल ते सांगता येत नाही ना. बघता बघता होऊन गेलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब टाकला डाव उद्धव साहेबांना, झाले ना मुख्यमंत्री. काय म्हणता माझ्याकडे? याला डावच म्हणतात. आता बऱ्याच वेळा लोक म्हणतात हे असं असतं का? तसंच असतं. कंसाने सुद्धा आपल्या बापाला बंदी खाण्यात टाकलं, राजा बनले. औरंगजेबाने काय केलं? तेच केलं. त्याच्याशिवाय नाही या गोष्टी. तसं यांनी केलं. विठ्ठल शकुनीने नाव टाकला. दगड ठेवाय का? आमची हवा तुम्हीच अडवायला लागली. कूलर तर लावला ती राहिले ते पाडू दे. या आता कसं करा, टावर खालीच रेंज गेली. एवढी हवा आम्हाला. तेव्हा आपलं काय चाललं होतं म्हणजे इथं नव्हते कुणी. डावाबद्दल चाललं होतं. मीठ ठेवायचं काही तर त्या एखादा माणूस बसा तिथं पोरग. तर आपला विषय चालला होता की डाव. तसाच शकुनीकडे डाव दिला, टाकल्या कवड्या. पण आता एक होतं इकडे धर्मराज संपत्ती लावली डावावर, पण त्याच्या कवड्या होत्या ना डाव टाकायच्या, त्या होत्या जरा समजाच्या हाडाच्या. त्या जर टाकल्या की त्या भीमाला पाहिले ते थरथर कापायच्या म्हणून पडलायच्या. बऱ्याच वेळा लोकांना वाटत असेल की कवड्या कौरवाच्या बाजूने कशा पडत होते. त्याचं मेन कारण ते बरं का, हाडवैर ज्याला म्हणतात हे कठीण असतं. तसं संपत्ती ठेवली, हाती ठेवले, घोडे ठेवले, धन द्रव्य, शेवटी हस्तिनापूर, पण सर्वच शकुनीच्या बाजूने लागायचं. शेवटी ठरवलं धर्मराजाने की आता काही राहिलं नाही, नकोच. नाही म्हणले काही कसं नाही, भीमाला ठेवा ना डाव. भीमदादा ठेवले, ते गेले. नकुल, सहदेव, अर्जुन, स्वतः युधिष्ठिर. मग शेवटी म्हणले आता संपलं, आता काहीच राहिलं. म्हणले काही कसं नाही, ती द्रौपदी आहे ना अभिमानी. बरं मला एक कळत नाही, धर्मराजाने स्वतःची पत्नी द्रौपदी कशी डावर ठेवावी. येथे ज्ञानाची ही मती भ्रंश आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी बघितलं, कधी कधी ज्ञानी लोकांची बुद्धी सुद्धा भ्रष्ट होती म्हणून वाईट घडतं. असं नाही बरं का. अज्ञानी लोक चुकतील यात नवल नाही, ज्ञानी आणि बुद्धिमान म्हणणारे सुद्धा चुकतात. तसं त्यांचं तसंच झालं. द्रौपदीला डावर ठेवलं, द्रौपदी जिंकून गेली. आणि मग कर्णाच्या आयुष्यातली ती चूक झाली. जी 5 पतीची पत्नी ती कसली पतिव्रता, तिचा मान काय आणि अपमान काय, ती वेश्या आहे. हा ना मुले भरसले. आणि मग दुर्योधनाने दिली आज्ञा दुःशासनाला, सेवकाला जा द्रौपदीला म्हणा भरसभेत बोलवलं. पण सेवक गेल्यावर सांगितलं, पण त्यामुळेच द्रौपदी आली नाही. मग दुर्योधन सांगतो दुःशासनाला जा, तशी द्रौपदी नाही आली तर केसाला ओढून आण. द्रौपदीकडे गेलं दुःशासन. द्रौपदी सांगते अरे मी तुझी भाऊज आहे, भाभी आहे, आई समान असते. दुःशासन मला तसलं काही नाही, तू आमची दासी आहे, चल.
केसाला फरफटा तोडून भर सभेत आणलं. तुम्हाला सांगू का, ज्या ज्या वेळेस या देशात आणि महाराष्ट्रात असो, आपल्या गावात असो नाही तर घरात, ज्या ज्या वेळेस स्त्रीवर अत्याचार केला जातो त्या त्यावेळेस वाटून झाल्याशिवाय राहत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आणि तेच भर सभेमध्ये द्रौपदीला, आणि त्यावेळेस मला आमची दासी कशी ते पाहू दे, तिच्या अंगावरचे कपडे काढा. दुर्योधनाने सांगितलं. द्रौपदीने सगळीकडे पाहिलं, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळ्याकडं, पण सगळे गप होते. मला महत्वाचा मुद्दा बोलायचा आहे बरं का सरपंच दादा. जर पितामह भीष्माचार्य म्हणले असते, खबरदार दुःशासना, द्रौपदीच्या साडीला हात लावशील तर, मला वाटत तर हिंमत झाली असती. पण ज्या ज्या वेळेस शहाणी माणसं गप असतात त्या त्यावेळेस मूर्ख लोकांचा सुळसुळाट होत असतो. म्हणून शहाण्याने भूमिका घ्याव्या लागतात. पण आजकाल असं झालंय, शहाणी माणसं भूमिकाच घ्यायला तयार नाही. साधा न्यूट्रल, आणि न्यूट्रल माणसं सगळ्यात धोकेबाज. घेर टाकणारे परवडले. न्यूट्रल म्हणजे जे निवडून येईल त्याच्यात सामील, गुलाल घ्यायला हजर, आम्ही तुमच्याच सोबत होतो, त्याला म्हणतात न्यूट्रल. कुठली तरी भूमिका घ्या ना. भूमिका घेणारी माणसं वेगळीच असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी भूमिकाच घेतली म्हणून अयोध्येत राम मंदिर उभा राहिलं, त्याला म्हणतात भूमिका. काही असावं जीवनामध्ये भूमिका घेण्याची माणसाकडे धमक पाहिजे. त्याला एक आपल्या शब्दात म्हणतात निर्णय क्षमता. काही काही माणसाकडे निर्णय घ्यायची क्षमताच नसते. आणि विजय होईल, पराजय होईल, पण भूमिका तर घ्या, लढा. पण नाही तसं त्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती घडली हो. पण द्रौपदीने इकडे तिकडे पाहिलं, 5 पांडव सगळे, पितामह, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सगळे. द्रौपदीच्या लक्षात आलं की आता कुणी सुद्धा आपल्याला वाचू शकत नाही. मग द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला. महाराजांनी कोठे गुंतनासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. द्वारकेच्या राया कुठं गुंतलास? देव म्हणले अरे मी गुंतलोच नाही, तूच उशिरा बोलवलंस. हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे लगत बोली पीछे होता आवाज. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी सरीखे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, नामदेव राय सरीखे खिलाते नहीं. काय सांगतो तुम्हाला, देव धावून आला आणि द्रौपदीच्या अंगावरची वस्त्र बांधला. साडी माऊली सभेमध्येही द्रौपदी आणली. काय सांग, विचार करण्यासारखी गोष्ट. वस्त्र काढायचा प्रयत्न केला पण इंचवर साडी बाजूला झाली नाही बरं का वकील साहेब. किती इंचवर सुद्धा. तुम्हाला सांगू का, माणसाने माणसाला कितीही उघड करण्याचा प्रयत्न करू द्या, पण देव जर झाकणारा असेल ना तर जगाच्या पाठीवर ताकद नाही हो तुम्हाला उघड करण्याची.
कोणी एका चक्र पाणी वाचून देवाशिवाय कोण सोडवणार आहे. आणि मग द्रौपदीने पदर सावरला. मग 5 पांडव भीष्माचार्य द्रोणाचार्य सर्व वर बघायला लागले. बरं का, इकडे लक्ष द्या सगळे. आणि मग सभा भरलेली आहे. त्या सभेमध्ये द्रौपदी सांगती, अरे ही विद्वानाची शुरांची सभा नाही, तुम्ही सगळे कायर आहे कायर. आणि हिंमत आहे द्रौपदीची. काय म्हणली ती? कायर आहे. एवढ्या लोकांना काय जमत आहे तुमच्यामध्ये? एवढं होत असताना काय सांगावं? जे व्हायचं ते सर्वच झालं. शेवटी नाही दुर्योधनाने काही गोष्टी ऐकल्या, युद्धही ठरलं. पण त्यावेळेस तिथं गांधारी येते, हा प्रकार चालू असताना. आणि मग जेवढं गेलं तेवढं पुन्हा परत देतात. आणि मग त्यावेळेस गांधारी सांगते, चूक माझीच झाली. ज्यावेळेस दुर्योधन जन्माला आला त्यावेळेस विदुर काकांनी सांगितलं होतं गांधारी याला मारून टाकले, वाईट जन्माला आलं. पण गांधारी शिवभक्तिनी होती. म्हणजे हा वाईट कोंब माझ्याच पोटातून जन्माला आलाय. हे जर त्याच वेळेस मारलं असतं तर माझ्या सुनेची इज्जत काढायचं काम आज माझ्या डोळ्यांनी पाहायची वेळ आली नसती. म्हणून जननी जने तो शौर्य दाता नाही तो बाज. आईने अशाच मुलाला जन्म द्यावा, एक तो शूर किंवा दाता असावा, नसता वांज राहिलेली बरी. काय करता अशा वाईट संतांना जन्म देऊन? काही अर्थ नाही. शेवटी काहीच नाही. थोडक्यात सगळ्याला महाभारत आहे, थोडक्यात सांगायचंय. युद्ध ठरलं. दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन रथ उभा केला. पुन्हा अर्जुनाला मोह झाला. म्हणजे पितामह द्रोणाचार्य ज्यांनी धनुर्विद्या शिकवली, ज्यांच्या मांडीवर लहानाचे मोठे झालो, देवा आम्हाला युद्ध करायचं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना हे पार्थ सांडी आहे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. काय म्हणले ते? मूर्खपणा सोड, हातात धनुष्यबाण घेऊन लढ. आणि आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव, सडत सडत जगण्यापेक्षा लढत लढत जगावं, त्याला जगणं म्हणतात. जगणं. आम्ही आता शिंदे सरांच्या घरी बसलो होतो जेवायला. काय म्हणतात? ज्यांना ते मारलं ते वेद पाठक, वेद प्रकाश. वेद प्रकाश 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. पोर्तुगीज, डच, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही. त्या काळात रजाकाराचा काळ. गोळ्या घातल्या हो, गोळ्या शहीद झाले इथं. त्याला म्हणतात लढणं. जाऊ द्या हो, काही म्हणा, जगावं तर काहीतरी चांगलं जगावं. नसता काय तर जगण्याला तरी अर्थ आहे. युद्धों को गाँव का भी सीना सीखो, युद्धों को गाँव का भी सीना सीखो, विष छोड़कर अमृत पीना सीखो. ये चांद सितारों पे उड़ने वालों, मनुष्य होकर अभी धरती पर जीना सीखो. मुक्तमती उड़े कीर्ति माने, मुक्तमती उड़े कीर्ति माने,
लक्ष द्या इकडं. प्रसिद्धी ही ठरवून केल्या जाते आणि कीर्ती ही भगवंताची देण आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुखे त्याचे नारायण. जाण त्याने तवच जियावे, जवा अंगा अपकीर्ती न पवे, सांग पाकेवे निघावे इथून या. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीची ओवी, जाणत्या माणसाने या जगात तिथपर्यंत जगावं जोपर्यंत जीवनाला अपकीर्ती येत नाही तोपर्यंत. म्हणून कीर्ती पाहिजे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. अपकीर्ती नाही, कीर्ती नाही. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने भरवे. कसं जगावं? सत्कीर्तीने, अपकीर्तीने नाही. आणि तुमच्या जगण्याचा सुगंध सुटावा, दुर्गंध नाही बर का. दुर्गंध सुटला की माणसं नाक दाबून चालतात. गेले दिगंबर जगामध्ये कीर्ती राहत असते. म्हणून कीर्ती ही पांडवाची झाली, अपकीर्ती कौरवाची झाली. म्हणून अत्याचार अन्याय करणाराचा पराजय झाला म्हणजे अधर्माचा पराजय झाला. 100 कौरव होते पण एक सुद्धा पेला राहिला नाही. आणि 5 पांडव होते पण 5ही जिवंत राहिले. विजय धर्माचा झाला, अधर्माचा पराजय झाला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला धर्माचं पालन करायचंय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले धर्माचं पालन करणं, पाखंडी लोकांचं खंडन करणं हेच आमचं काम आहे. म्हणून जगामध्ये धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून धर्माप्रमाणे जगणं हे मानवी जीवनात साध्य कर्तव्य आहे. देशावर प्रेम करा, धर्मावर प्रेम करा आणि देवावर प्रेम करा. धर्मवीर संभाजी राजे मरण पत्करलं पण धर्म सोडला नाही, त्याचं नाव धर्म आहे.
देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी प्राण हर करो अपना करे, हर करो अपना करे, हे माय असं लेकरू जर प्रत्येक आईच्या पोटी जन्माला आलं तर मला वाटतं समाजातली गुंडगिरी संपुष्टात आल्याशिवाय काय जातंय ते लेकरू. अशी लेकरं जन्माला यावं माऊल्यांनो काय करतात. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. खूप छान गायलं तुम्ही. दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. काय होतं भगत सिंग, राजगुरू, सुखदेव जी अहो ते गई या देशासाठी फाशीला गेले. काय होतं भगत सिंगाचं वय 22-23 वर्षाचं वय. हा फाशीला हसत हसत या देशासाठी फाशीला गेले. ही लोक किती लढली या देशासाठी. अमर झाले हुतात्मे देशासाठी. लढून लढून लढलं पाहिजे, लढलं पाहिजे. तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाष चंद्र जी घोष. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला आजादी देतो. अनेकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणून आपले प्राण इथं तुम्हाला जिवंत दिसतात आणि स्वतंत्र दिसतात. म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. अनेकांनी बाजी लावली. साधं आहे का. महिला मंडळ शेजारच्याने जर भाजी दिली तर आपण तिला भाजी देतो. दुसऱ्याच्या लग्नात जर 100 रुपयाची साडी दिली तर त्याच क्वालिटीची साडी आपण तिला परत देतो. हे तुम्ही 2000ची नाही देत. तिने कसं दिलं त्याच्यावर आपण देतो. अरे हुतात्म्याने पूर्ण आयुष्य दिलं या देशासाठी म्हणून ते अमर झाले. जीवनाची आहुती देणं सोपी गोष्ट आहे का. म्हणून नेहमी या देशामध्ये कृषी, ऋषी आणि फौजी यांचा सन्मान केला पाहिजे. आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि ऋषी प्रधानही देश आहे. आणि मिलिटरी मॅनमुळेही देश चालतो. म्हणून फौजी ते तिथं बॉर्डरवर रक्षण करतात. मग कोणी तारांचित जगतो. म्हणून हे फार महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे. म्हणून देशासाठी यांनी बलिदान दिलं. धर्मवीर संभाजीराजे 40 दिवस त्रास होता. राजांचे डोळे फोडले. सांडस घालून जी जीभ जगदंब 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 म्हणत होती ती सांडसने ओढून काढली. तरी पण धर्म नाही बदलला. त्याला धर्मवीर संभाजीराजे म्हणतात. जेव्हा औरंगजेबच्या समोर जाऊन उभा केलं. तुम्हाला सांगू का संभाजीराजांना औरंगजेबाने पकडलं पाहू.
कुणी पकडून दिलं? सख्या मेवण्याने. मग मेवण्यापासून सावध राहायचं, बायकोच्या भावापासून. पण तुम्ही गडी माणसं, तुम्हाला मेवण्याची तर फार आवड यांच्यामुळं. साधे आहेत का तुम्ही? सख्या भावाला विचारायचं नाही, पण मेहुणा आला की निघालेच काळी पिशवी घेऊन. कळाली ना काळी पिशवी का नाही? कळाली, कळाली ना? नॉनव्हेज नसतं का काळ्या पिशवीत, ती घेऊन चलते. सख्या भावाला विचारायची सुद्धा नाही. हा, सख्खी बहीण आली तर लवकर चांगली साडी नाही, पण मेवणी आली की टाकलीच गाडीला उमरगा, धाराशिव, जिकडं जमून तिकडं मग भारी साडी. आणि भाऊजाई सुद्धा खालीवर बघतात, नंदीला साडी घेतली. पण भाऊजाई हो थोडे कान उघडे ठेवून ऐका. जर नंदीला तुम्ही नाही चांगला जपलात तर आता जमिनीवरच दावा आहे बघ. मग जमिनी वाटून द्यायची आता नंदीला चांगलं जपायचं बघा. लाडक्या बहिणी, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, हो तर पगार असते ना सुरू का नाही? हा आहेत ना? बघा एका लाडक्या का इतक्या तुमच्या आपल्या राहिल्या का? डायरेक्ट पटलाही नाहीत लाडक्या. आणि काय महिला आहे तो, एवढाच पगार सुरू झालाय पण नवऱ्यावर इम्प्रेशन टाकायला लागल्यात. मालकाने एवढा पगार दिला त्याचं काही नाही, चला आपलं. अहो वयस्कर महिला काय काय महिला तर, आणि चला मालकाला जीव देत नव्हत्या, चला पहिला आपला आधार लिंक करा म्हणलं. एक तर म्हातारी काहीच करा ना, आधार लिंक कुठे लिंक म्हणले, पण आपण सुरू करू. अशा लाडक्या बहिणी. मग बहिणी हो तसं करू नका. आणि मी बहिणीला सांगेल आणि भावांनाही सांगेल, तुमची सर्वसामान्य परिस्थिती असताना तुम्ही बहिणीला जर गरीब घरी दिला असेल तर जरूर बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे द्या. परत द्यावं त्या आशेने नाही, तिलाच द्या. आणि बहिणी हो, तुमच्या पतीच्या घरी जर चांगली संपत्ती असेल तर चुकून भावाच्या प्रॉपर्टीवर दावा टाकू नका आणि रक्ताची नाती तोडू नका. जरी आपल्याला सरकारने कायदे दिले असले तरी त्याचे चुकीचे फायदे घेऊ नका. या मताची आपण आहोत. ही कधी गोष्ट लक्षात ठेवा, त्या सुद्धा गरजेच्या आहेत. म्हणून आपला विषय निघाला होता की जवळचीच माणसं फसवतात. सख्या मेहुण्याने फसवलं. महाभारताचं वाटोळं कोणी केलं? मेहुण्यानेच केलं ना, धृतराष्ट्राच्या त्या शकुनीने. म्हणून थोडंसं सांभाळून पकड. मला वाटतं काय दिलं असं त्यांनी. होय सरपंचाला, जसं आजकाल माणसं फुटतात. होय वकील सर, आजकाल लोक फुटतात ना. काय जिल्हा परिषदचं तिकीट, आमदारकीचं, लोकसभा म्हणून फुटतात. तसं त्यावेळेस या मेवण्याला मी काहीतरी औरंगजेबाने मनसबदारी दिली असेल ना, उगीच फुटले का ते? म्हणून फुटले, बाकी काय. मला तुम्हाला सांगू का, राजकारण कर्ण, आता दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा राजा का बनवला? दुर्योधनाला माहित होतं की अर्जुनाला शह द्यायला आपल्यात एकही नाही, म्हणून कर्ण फोडला होता आणि त्याला अंगदेशाचा राजा केलं होतं. की पहिल्यापासून आलंय फोडाफोडी, वरून कुस्ती, आतून कुस्ती, गाडी एकाच्या, प्रचार एकाचा, मतदान एकाला, दारू एकाचे. विचारलं तुम्ही कोणाचं नव्हतंच काय नाही, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. हे पहिल्यापासून चालत आलं की काय नवीन आहे का? काय काही नाही, हे पहिल्यापासून चालत आलं. तसं नेमणं दिलं पकडून. साखळदंडाने राजांना पकडलं आणि आणलं समोर, आणि औरंगजेब समोर आले. त्यावेळेस संभाजीराजे नजर झुकत नाही, पाठीचा कणा झुकत नाही, तसेच ताईटवर आणलेले. औरंगजेब म्हणतात, क्या काफिर है, नजरे झुकाते नाही, संभा आपको डर नाही लागता? संभाजीराजे म्हटले काय शेळीचं बकरू आहे का, वाघाचा छावा आहे, आणि तुम्ही कोणाला मारणार? संभाजींना. एक डोक्यात ठेवा, ओ छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीत कधीच मरत नसतात, ते कायम अजरामर असतात. धर्मवीर संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज कायम अजरामर आहे. शरीर रूपाने जातात पण त्यांनी करून ठेवलेलं कर्तृत्व रूपाने ते शिल्लक असतात. म्हणून याचंही नाव धर्म आहे.
विठ्ठल आम्ही आळंदीला जाताना तुळापूरवरून नेहमी जात असते. माझं एक श्रद्धेचं ठिकाण आहे. तुळापूरला जाऊन संभाजी राजांच्या समाधीचं दर्शन आम्ही कायम घेत असतो. ज्यांनी या देशात क्रांती केली ना तुमच्या आमच्यासाठी, त्यांना कधीच विसरता कामा नये. त्यांच्या समाधीवर डोकं ठेवलं म्हणजे आपलं मस्तक पवित्र होतं. असं ठिकाणी डोकं ठेवलं, इतिहास घडवलं. म्हणून याचंही नाव मला धर्म आहे. बरं, हा धर्म आमच्या राखता राखता तर नसा नसात भिडला पाहिजे. महाराजांनी तर गोड प्रमाण दिलं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निर्धार आणि निष्ठावंत भक्ताचा हा खऱ्या अर्थाने स्वधर्म आहे. झुंजारत एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे. असे लागतात. म्हणून धर्माचे पालन करणे, पाखंडी लोकांचं खंडन करायचं. आणि महाराज म्हणतात हेच काम आम्हाला करायचं.
वाढवावे नाम. तुकाराम महाराज म्हणले आम्हाला हेच काम करायचंय. काय काम करायचंय बरं महाराजाला? धर्माचं पालन करणं, पाखंडी लोकांचं खंडन करणं, बीज वाढवावे नाम म्हणजे अध्यात्माचं बीज जे लावलंय त्याला वाढवण्याचं काम करायचंय. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. महाराज म्हणले हे काम आम्हाला करायचं. आता काम फार महत्वाचं आहे बरं. प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काम करतो, पण काम करत असताना चांगलं काम करतो बरं का. माणूस मोठा नसतो, माणसाचं काम मोठं असतं. छत्रपती शिवाजी महाराज मोठेच आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य उभा केलंय हे सर्वात मोठं काम आहे. ज्ञानेश्वर महाराज मोठेच आहेत, पण त्यांनी जी ज्ञानेश्वरी निर्माण केली हे मोठं काम आहे. तुकाराम महाराज मोठेच आहेत, पण तुमचा आमचा माथा सुधारण्यासाठी जो गाथा लिहिला ते काम आहे ते मोठं आहे. कधी डोक्यात ठेवा, माणूस मोठा नसतं, माणसाचं काम मोठं असतं. आणि घरात सुद्धा कामदारच माणूस माणसाला आवडतो. बरोबर आहे का महिला मंडळ? काम करणारा माणूस नसला तर नाही आवडत. बाकीचं जाऊ द्या, शेतात नांगराला बैल धरले, बस्या बैल कोणालाच आवडत नाही. आवडतो का? आपली मराठवाड्यातली भाषा कामाचा लागतो, कामाचा हा ना. मग कामाचा माणूस लागतो, बिना कामाचे काय कामाचे? काम करो ऐसा, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. काम करून कामामुळे तुमची आयडेंटिटी निर्माण झाली पाहिजे. होय वकील साहेब, तुम्ही चांगलं काम करतात म्हणून लोक नाव घेतात. चांगला नाही निकाल दिल्यावर नाव कशी घेतील लोक? हा, खऱ्याला खरं म्हणण्याची हिंमत माणसात पाहिजे. काम आपल्या उमरग्याचा बाजार होता आणि तिथे एका महिलेने 2 क्विंटल वांगे विकायला ठेवले. आणि आले सकाळी सकाळी एक मामा, म्हणले मावशी कसे दिले वांगे? म्हणले 50 रुपये किलो. घेतले ना 2 किलो वांगे. या मावशी म्हणले मामा बरं झालं सकाळी सकाळी तुम्ही भवानी केली, तुमच्या हातची भवानी झाली, सकाळी सकाळी देवासारखी आला. आता माझे हे वांगे लवकरच विकतील, सकाळी सकाळी तुमचा हात लागला. मामा म्हणले मावशी माझ्या हाताचं काय घेऊन बसली? या हाताने बाप दादाची 100 एकर जमीन विकली. वांग्याचं काय घेऊन बसली? असे काही कायचे हात येते. ज्याने त्याने मी बोलण्यापेक्षा आपण आपला 7-12 बघा. आपण कोणाचे बांधव कोरले, कोणाचे रस्ते अडवले, बरोबर आहे का? महाराष्ट्र सरकारने गावाला रस्ते जरी दिले तर कुणी कुणी रस्ते अडवले, कुणी बांधव कोरले, ज्याचे त्याच्या हाताला माहिती. कोणाचे लग्न बुडवले, मोडले. गावात एखाद्या मुलीचं आला, एखादा माणूस विचारलं गाव पाटील आमकी आमकीची मुलगी कशी हो सांगा. मुलीच्या बापाचं माझं 40 वर्ष झालं वैर आहे, पण मुलगी चांगली करा याला म्हणतात परमार्थ. तुमच्या चांगल्याला चांगलं म्हणायचे धमक पाहिजे माणसं. पण तुम्हाला अजून एक महत्वाचं वाक्य बोलून जाईल. समोरच्याला रिस्पेक्ट द्यायला, गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सन्मान द्यायला आणि सन्मान घ्यायला सुद्धा आणि दुसऱ्याला मोठं म्हणायला सुद्धा खानदानी अंतःकरण लागतं, तेव्हा माणसं दुसऱ्याला मोठं म्हणतात. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठे होणार नाही. काळ्या दगडावरची कधी लक्षात. आणि क्षेत्र कोणतंही असेल, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेतकरी, वारकरी, टाळकरी, माळकरी, मान हा आयुष्यातून मागून मिळत नसतो, मानाच्या लायक बनावं लागतं तेव्हा मान मिळतो. तुमच्यात योग्यता पाहिजे, स्किल पाहिजे, गट्स पाहिजे, किंबहुना जगण्याची पातळी त्या लेवलची पाहिजे. मला माना म्हणायचीच गरज नाही, लोक आपोआप मानतात. तुमचं काम चांगलं पाहिजे ना, मानतीलच. बाजी प्रभू जीवनाची बाजी लढवली
पावनखिंड लढवली, काम चांगलं होतं. तानाजी मालुसरे आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग रायवाचे, याला म्हणतात काम. कामाला प्राधान्य द्या आणि जीवनात तुम्हाला कामच मोठं करतं. गीतेचे आज 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने गीता सांगितली. काय सांगितलं? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. कर्म करा, फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही मोठे व्हाल, म्हणून चांगलं काम करा. म्हणून हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना, सामाजिक करा, गोरगरिबांची सेवा करा, चांगलं काम करा. आता महाराजांचे हे विद्यार्थी शिकवण्याचं काम करतात. आमच्याही संस्थानाला विशेष मुली आहेत, शिकतात. शालेय शिक्षण, धार्मिक शिक्षण, असं चांगलं काम केलं पाहिजे ना. माता माऊल्यांनो, आपल्या मुलाचा वाढदिवस असेल, हॉटेलला पार्टी देण्यापेक्षा एखाद्या अनाथ आश्रमात जा, तिथं पार्टी द्या, ते चांगलं काम होईल. दिवाळीचा सण साजरा केला लाडू करंज्या, पहिल्या झोपडपट्टीवर गोरगरिबाच्या घरात लाडू करंज्या द्या आणि मग आपण खा. त्याला म्हणतात चांगलं काम. आणि ज्या लोकांनी चांगलं काम केलं त्याचा इतिहास अजरामर झाला. बीज वाढवावे नाम. बीज फार महत्वाचं आहे. शुद्ध बीजापोटी फळे, रसाळ भूमटी. बीज शुद्ध लागतं तर फळ गोड येतं. भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवलव. ज्ञानेश्वरीत होती. भूमीमध्ये काय मर्दपणा आल्या आल्या कोंबावरून कळतं. जमीन सुपीक लागते. जमीन म्हणजे आई आणि बीज म्हणजे वडील. लक्षात ठेवा. माणसं जन्माला घालायला जमीन सुपीक लागते. मला सोयाबीनचं पीक 4 महिन्याचं, कपाशीचं 6 महिन्याचं आणि ऊसाचं 12 महिन्याचं. 12 महिन्याच्या आत घेणाऱ्या पिकासाठी जमीन चांगली लागती. तर काहीचं 25 वर्ष, 30 वर्ष, 40, 50, 60, 80, 100 वर्षाचं पीक घेण्यासाठी तुमच्या माझ्या सहित आई रूपी जमीन फार सुपीक लागती. तेव्हा तुमच्या माझ्या सहित हे पीक चांगलं जन्माला येतं. बघा ना, गावात जर काही मुलं धिंगाणा करत असले ना, म्हणत नाही त्या मुलाचं नाव काय. काऊ पाटील, कोणाचा पोरगा आहे म्हणतो, कोण आहे बाप त्याचा, म्हणले काम करत नाही. मग बरोबर आहे, बापच तसा आहे, पोरगा कसा नीट जन्माला. बरोबर आहे का? बीज चांगलं ना. काही आता आंब्याचा सीजन आलाय, आले का आपल्याकडे आंबे आलेत ना? केशर आंबा, गावरान आंबा नाही आले? नाही, थोडे काही रेत आले असतील. मग तेच म्हणलं का नाही, काही रे आल्या तर आंब्याचा सीजन आहे. काही आंबे खाताना आंबट आहे, पण तोच आंबा जर पाडाला लागला तर मग तो रसाच्या कामाचा. जावायला बोलवते आमच्यासारख्या महाराजाला रस पुरणपोळी खाऊ घालते. प्रत्येक गावामध्ये ठराविकच आंबे येतात लोणच्याचे. कळलं का नाही? कसल्याही आंब्याचं लोणचं घातलं तर लोणचं नसतं आणि वर्षभर लोणचं लागतं. महिलाला माहिती लोणच्याचं टेक्निक. हे 2 माहिती झाले. तिसरा माहिती का आंब्या? शेप्या. शेप्या आंबा आहे का आपल्याकडे? शेपाट आहे ना? शेप्या आपण भगवानकडे ऐकूनच आहेत ना. ते होऊन गेलेले महंत भीमसिंह महाराज, त्यांनी 98ला मला पाटोद्यापासून 3 किलोमीटर अंतरावर मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी त्या गादीवर बसवलेले.
म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी आम्ही त्या गादीवर बसलो संन्यासी म्हणून. लग्न नाही काही नाही, जनतेची सेवा करणं हेच व्रत हाती घेतलेलं आहे. आणि मग तिथं आमच्याकडे गोड आंब्याचं आणि शाप्या आंब्याचं झाड आहे. आमच्या आईने बुडासहितच ते शाप्या आंब्याचं झाड तोडलं. त्याला पीक भरपूर होतं. म्हटलं आई का तोडलं? म्हणले तुम्हाला नाही कळायचं. म्हटलं का हो? नाही म्हणले ते शेपे. म्हटलं मग काय झालं? पिकलं नाही. इतकं बेकार आहे ते, पिकलं तरी त्याचा वासच जात नाही, शेपटच. म्हटलं मला पटकन ज्यूस केला पिऊन घ्या. ज्यूस करून पिलं तर ढेकर सुद्धा शेपटच. कळालं का शेपट? मी कशाचं आंब्याचं सांगितलं का? अहो माणसाचं आहे. लोणच्याच्या तरी कामाला या, रसाच्या तरी या, निवड शेपट नका होऊ. आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच मांडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. जगाच्या कामाला या. म्हणून बीज वाढवावे ना माता मौल्यांनो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांची कुशी पवित्र होती म्हणून शिवाजी राजे जन्माला. आम्हाला वाटलं आपण लढायलाच चाललो का काय? आता कीर्तन ते असं झालं पाहिजे, उगी झेल म्हटल्यावर नाही पाहिजे, आहे का नाही? महिला मंडळ तुम्ही सुद्धा जोरात टाळ्या वाजवत. काही काही लोकांना टाळ्या वाजवून तिथे झिमेल्यावानी हाताच्या मुंग्या मारा असे जोरात टाळ्या. हा, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब कशा तलवार घेऊन लढल्या? येसुबाई महाराणी. येसुबाई महाराणीचं पुस्तक कधीतरी वाचा हो. राजाराम महाराज यांना गादीवर बसवलं आणि धर्मवीर संभाजीराजे गेल्याच्या नंतर येसुबाई महाराणी लढल्या. प्रखर इतिहास आहे. खूप लढे मार्गाने जाचीवाली राणी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, गार्गी, मैत्रीय, अनेक स्त्रिया होऊन गेल्या. तुम्ही मला म्हणलं ते इतिहास सांगा, तुम्ही सांगा तो इतिहास, पण वेळेचं बंधन असतं. ऐका बरं का, उद्या 1 एप्रिलला कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? सोनी मराठी वाहिनीवर ठीक रात्री 8 वाजता ते कीर्तन लागणार आहे. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? पाहायला विसरू नका. आणि त्या मराठी वाहिनीमध्ये आमच्याकडं त्या सोनी मराठीने महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायातून आमची जज म्हणून निवड केलेली आहे. हा, रात्री 8 वाजता. हा, आणि 8
कंटिन्यू बघा, सारखे कार्यक्रम ते चालू राहणार आहेत बघा. तरुण कीर्तनकार आहेत, पण ते कीर्तन 2 तासाचं कीर्तन 15 मिनिटात बसवण्याचं काम केले. आणि नंतर त्या कीर्तनकाराची स्टोरी आहे थोडीशी, की कसे ते आले, कशा परिस्थितीतून. असं पहिल्यांदाच फार मोठा कार्यक्रम आहे मुंबईला, तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या दिवशी त्याचं लॉन्चिंग झालं. एवढा वेटेजचा कार्यक्रम आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ते मोरे महाराज, तुमचे नाथ महाराजांचे वंशज, नामदेव महाराजांचे वंशज सगळे लोक आले बरं मुंबईला. आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले या कार्यक्रमाचं. आणि शेवटी ज्याचा नंबर येईल त्याला चांदीचा विना आहे. कोणाच्या भाग्यात असेल देव झाले तिथं आम्हाला भाग्य लाभलंय ते कार्यक्रम करण्याचं, म्हणून ते सुद्धा बघा बरं. आणि म्हणून आई माऊल्यांनो, स्त्रियाबद्दल तर बोलण्याचा माझा परफेक्ट विषय आहे, एवढा वेळ नाही. माता माऊल्यांनो, तुम्ही छत्रपती शिवाजी घडवणाऱ्या तुम्हीच आहात, भक्त प्रल्हादाला जन्म देणाऱ्या तुम्हीच आहात, अभिमन्यूला जन्म देणाऱ्या तुम्हीच आहात, शूरवीर अर्जुनाला जन्म देणाऱ्या तुम्हीच आहात. म्हणून स्त्री ही महान आहे. नारीला अबला समजू नका, तर ती सबला आहे. मुलगा वंशाचा दिवा आहे, दिव्यात दिवात मुलगी आहे, तिलाही जन्माला येऊ दे आणि स्त्री जन्माचं स्वागत करा. आज मुलींची संख्या कमी झाली, काय परिस्थिती आहे आपली, तर कसं आहे बरं आहे, अवघड झालंय. आमच्या तिकडं पण मुली कमी झाली. पाठीमागं सोलापूरला तर नवरदेव मोर्चा निघाला होता. 40 वर्षाचा नवरदेव, 50-60 सरकारच्या विरोधात. बरं, सरकार कोणतंही असू दे, सरकारकडे काय फॅक्टरी आहे का मुली द्यायची? मुली जन्मालाच घालावे लागते. आणि तुम्हाला बसलेल्या मंडळीनं सांगू का, घरात प्रत्येक माणसाला एक होईना मुलगी पाहिजे. मुलीशिवाय काही नाही हो, मुलीशिवाय प्रेम नाही. लेख पाहिजे माणसाला. बापाचा आणि मुलीचा प्रेमाचं नातं असतं. मुलगी पाहिजे. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. आणि माता माऊल्यांनो, आपल्या मुलीला शिकवा. डॉक्टर, वकील, इंजिनियर, आमदार, खासदार, मंत्री, देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत जाऊन महिला पोहोचल्या. द्रौपदीताई मुर्मू महामहिम राष्ट्रपती, इंदिरा गांधी या सुद्धा देशाच्या पंतप्रधान झाल्या. महिला मंडळ आपण कुठेच आता कमी राहिलेलो नाही. फक्त आपण प्रत्येकीने आपल्या मुलीला अंग भरून कपडे घालायचे शिकवा आणि संस्कार चांगले द्या. आणि मुलींनो, आपलं करिअर घडेपर्यंत कुठल्याच मुलाला नादी लागू नका. मी या मारुतीच्या मंदिरात सांगते तुम्हाला, या नारदाच्या गादीवरून सांगते. कुठूनही बोललं, खोटं बोलता येतं, पण ही नारदाची पवित्र गादी आहे, इथं खोटं बोलायचं कारण नाही. आणि चांगलं शिका मुलींनो. आपला बाप जर बाजारात पिशवी घेऊन गेला, तर बाजारात पिशवी घेऊन जाणाऱ्या बापाला मुलीच्या वागण्यामुळे खाली मान घालायची वेळ येईल, असं मुलींनो वागू नका. त्याला म्हणतात मुली. स्वाभिमानाने जागा महिला मंडळ. पण आज 70% मुलीच्या नांदण्याचं वाटोळ फक्त आईमुळं होतंय. काय म्हणायचं तुम्हाला? आम्हाला ही नैतिक जबाबदारी कळाली पाहिजे. आमच्या कुटुंबाचे ऱ्हास होत चालले. महाराज, आम्ही बऱ्याच वधूवर सूचक मिळावला जातो. काही मुलींचे आम्ही संस्थांवर लग्न करून दिले. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रा, मध्य प्रदेश, 30 वर्ष झालं हेच काम करतो आम्ही, दुसरं काही नाही. परिस्थिती भयान आहे सध्या. कुठेतरी जागेवर या. पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं. म्हणून सत्तेची गरज आहे. त्याच्यासाठी एवढा आटापिटा करून एवढा लांबचे कीर्तनकार बोलवायचे. एका कीर्तनकाराचं एक वाक्य जर एखाद्याच्या जीवनात लागलं ना, त्याचं आयुष्य बदलून जातं. म्हणून कीर्तन आहे. आणि कीर्तन म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आत्मा आहे, लक्षात ठेवा. म्हणून कीर्तन ऐकायचे असतात. कीर्तन ऐकत चला. आणि माता माऊल्यांनो,
आपले संस्कार संस्कृती पाळण्याचं काम तुम्ही करू शकता. धन्य धन्य जयचे खुशी ज्ञानदेव जन्मले. खुशी चांगली असेल तर त्या मुशीतून चांगलीच माणसं जन्माला येतात. बीज वाढवावे नाम. मग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण. महाराज म्हणले जमलं तर ठीक, नाही तर आम्ही तीक्ष्ण उत्तर देऊ, कोणाला घाबरत नाही. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. सर्वजण वर हात करा. माता माऊली नव्हता बरं हात शूटिंग मध्ये घ्या. वाढवावे ना. आणि हे काम करत असताना तुकाराम महाराज म्हणले एखादा लहान असेल मोठा असेल पण आम्ही कोणाचीच भेट ठेवत नाही. तुकाराम महाराज म्हणले लहान असो मोठा असो श्रीमंत असो गरीब असो किंवा मोठ्या पदावर असो पण आमच्याकडे भीडच नाही. जे भीड ठेवत नाही त्यांचं नाव आहे संत आणि जे सगळ्याची भीड ठेवतात त्यांचं नाव आहे जीव. म्हणून जीवातून सांगतात फरक आहे. म्हणून हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. माझी झालेली सेवा भगवंताच्या हनुमानजीच्या चरणी समर्पित. उद्याचं नियोजन सांगेपर्यंत कोणी जागा सोडू नका. ज्ञानेश्वर
हरिभक्त पारायण महंत राधाताई सानप या आमच्या ताई आज अक्षरशः पंढरपूरच्या पांडुरंगाला गुंजोटी नगरीमध्ये आणून थुईथून नाचवलेला आहे, म्हणून धन्यता व्यक्त करतो. असो, उद्या सप्ताहाचा तिसरा दिवस सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज नाथ मंदिर उमरगा यांची प्रवचन सेवा होईल आणि रात्री 9 ते 11 हरिभक्त पारायण ज्योतिताई राजे जाधव, लखुजीराव जाधव यांचे वंशज शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा यांची कीर्तन सेवा होईल आणि या सर्वच कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे. Hare
विठ्ठलाचे जीवन अडवून मानले विठ्ठलाचे विठ्ठल मुळे दैवत विठ्ठल पुण्याने पुरुषाला आवडे महापुरुषाने विठ्ठल विस्तारवाने Thank you.